नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. आषाढी वारी. आषाढी वारी म्हणजे आपल्या महाराष्ट्राचा श्वास आहे. महाराष्ट्राचं धडधडत हृदय, धडधडत काळीज म्हणजे ती आषाढात निघणारी देहू ते पंढरपूर, आळंदी ते पंढरपूर पायी चालणारी वारकऱ्यांची पायी वारी. ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झाला सुप्रवास असं म्हणत या संत परंपरेचं महत्त्व हे आपल्या सर्वांच्या हृदयावर माऊलींनी रुजवलं आणि बिंबवलं. गेली कित्येक वर्ष लाखो भाविक कोणत्याही निमंत्रणाशिवाय, कोणत्याही पत्रिकेशिवाय एकत्र येतात आणि ही वारी चालू लागतात. वारकऱ्यांना जात नसते, धर्म नसतो, कोणता पंथ नसतो. त्यांचा एकच धर्म, एकच जात आणि एकच पंथ, ती म्हणजे विठू माऊली. विठू माऊलीच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने पावलं चालू लागतात आणि ही वारी सुरू होते. जेव्हा आषाढाचे काळे ढग सह्याद्रीच्या कडेकपारांमध्ये दाटून येतात तेव्हा अवघड महाराष्ट्र ज्ञानोबा माऊलीच्या, तुकाराम माऊलींच्या नामघोषाने, विठू माऊलीच्या गजराने दुमदुमून येते. भगव्या पताका फडकू लागतात. भगव्या पताकांचं तेज हे झळकू लागतं. टाळ, मृदुंग, वीणा यांच्या वादनामध्ये तल्लीन होऊन वारकरी पंढरीकडे चालू लागतात. वारी ही केवळ मनाची एक अवस्था असते. परमेश्वराकडे मनाला पोचवण्याची, समर्पणाची भावना म्हणजेच वारी ही केवळ पंढरीकडे जाणारी नसून आत्म्याला परमात्म्याकडे नेणारी असते. म्हणूनच वारीचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. मानवी जीवनामध्ये जेव्हा आजच्या या कलियुगामध्ये माणूस डिप्रेशनमध्ये जातो, विविध संकटांमध्ये, तो अडचणींमध्ये अडकून जातो, त्यावेळी कोणती तरी शक्ती एक काम करत असते आणि त्याला बाहेर काढत असते. मग तेव्हा विठ्ठल विठ्ठल, श्रीरामकृष्ण हरी या नामघोषाने, नामस्मरणाने मनाची एकाग्रता साध्य होत असते आणि ते एकाग्र चित्त ते भगवंताच्या भक्तीमध्ये तल्लीन होऊन जाऊन मनाची जी काही संकटामध्ये अडकलेली जी काही व्याकुळता आहे ते क्षणिक विसरून जातं आणि भारावून विठ्ठलाच्या नामघोषामध्ये तल्लीन होऊन जातं. आज गेली कित्येक वर्ष ज्ञानोबा माऊलींची पालखी, तुकाराम महाराजांची पालखी ही महाराष्ट्रातून देहू आणि आळंदी या ठिकाणी निघते. परंतु लाखो भाविक या वारीमध्ये सहभागी होतात. महाराष्ट्राच्याच नव्हे तर जगभरातून, कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी या वारीमध्ये सामील होतात. वारी म्हणजे काय तर वारीचा अर्थ हा कितीही आपण उलगडला तरीही तो न उलगडला इतका अवघड आहे. कारण वारी ही अशी अवस्था असते की त्या वारीमध्ये अहंकाराचे रूपांतर हे नम्रपणामध्ये होतं. माणसाचा स्वभाव हा नेहमी क्षणाक्षणाला बदलत जातो आणि या वारीमध्ये आल्यानंतर तो स्थिर होत असतो. मानवी मनाला एक स्थिरतेची भावना प्रदान करणारी अवस्था म्हणजेच ही पांडुरंगाची वारी. वारीमध्ये समतेचा भाव असतो. कोणीही वेगळा नसतो, कोणीही गरीब नसतो, श्रीमंत नसतो. भेदभाव नष्ट करणारी जी भावना असते ती म्हणजे वारी. म्हणूनच आजच्या या तरुण पिढीने वारीकडे सकारात्मकतेने पाहिलं पाहिजे. कारण आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठेतरी 15 दिवस वेळ काढून वारकऱ्यांची सेवा करणं, वारकऱ्यांची सेवा शुश्रूषा करत असताना त्यांच्या मनातील भावना जाणून घेणं, शेतकरी वर्ग प्रामुख्याने असल्यामुळे शेतकऱ्यांच्या अवस्था, त्यांच्या दुःख, वेदना यांच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे ही वारी असते. वारीमध्ये सेवेचा भाव हा खूप महत्वाचा. या वारीमध्ये लाखो भाविक एकत्र येतात. लाखो लोक वाटेने पायी चालत असतात, पण ते एकमेकांना जात, पंथ, धर्म विचारत नाही. या वारीमध्ये कित्येक लोक एकाच वेळी अन्न खातात, जेवण करतात, परंतु अन्नाचा अभाव हा वारीमध्ये कधीच दिसत नाही. वारी टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आपल्याला भक्तीचं वातावरण प्रदान करत असते.